समय रैनाने कॉमेडीमध्ये प्रवेश कसा केला, त्याने बुद्धिबळ स्ट्रीमिंग कशामुळे सुरू केले, इंडियाज गॉट टॅलेंट लोकप्रिय का झाले, वादामुळे समय रैनाच्या करिअरवर काय परिणाम होईल। समय रैना विनोद, लोकप्रियता आणि वादाचा खेळ। समय रैना जम्मू काश्मीरमध्ये जन्मलेला काश्मीरी पंडित हा विनोदवीर, बुद्धिबळ प्रेमी आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे। एका अभियंता विद्यार्थ्यापासून सोशल मीडिया सेन्सेशन पर्यंतचा त्याचा प्रवास विलक्षण आहे। कॉमिक्सतान 2 चा संयुक्त विजेता म्हणून ओळख मिळवल्यानंतर त्याने वेगळीच भरारी घेतली, मात्र त्याचा खरा उदय आणि नावारूपाला येण्याचा टप्पा कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान झाला, जेव्हा त्याने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला। रैनाने पुण्यातील पीव्हीजीएस कोर्टमध्ये प्रिंट इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, पण शिक्षणात मन रमले नाही। त्याऐवजी तो स्टँडअप कॉमेडीच्या दिशेने वळला। पुण्यातील ओपन माइक इव्हेंट्समध्ये परफॉर्म करताना त्याने अभिषेक उपमन्यू आणि अनिर्बन दासगुप्ता यांसारख्या मोठ्या कॉमेडियनसाठी ओपनिंग ऍक्ट केले। प्रसिद्ध विनोदवीर आकाश गुप्ताच्या सल्ल्याने त्याने कॉमिक्सतान 2 मध्ये भाग घेतला आणि गुप्ता सोबत संयुक्त विजेता ठरला। पण रैनाच्या करिअरची खरी ओळख त्याच्या डिजिटल इनोव्हेशन मधून झाली। कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात त्याने ऑनलाईन स्ट्रीमिंगकडे मोर्चा वळवला, विशेषतः बुद्धिबळ खेळाकडे। त्याने विदित गुजराती, अनिश गिरी आणि विश्वनाथ आनंद यांसारख्या बुद्धिबळ ग्रँडमास्टर सोबत कोलॅबोरेशन केले। कॉमेडियन्स ऑन बोर्ड मालिकेमुळे तो बुद्धिबळ प्रेमींसाठी ओळखीचा चेहरा बनला। क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि जागतिक बुद्धिबळ विजेता मॅक्सन कार्लसन यांनीही त्याच्या स्ट्रीम्समध्ये सहभाग घेतला। त्यानंतर त्याने चेसबेस इंडिया आणि नॉर्डिन गेमिंग सोबत चेस सुपर लीगची स्थापना केली, ज्यामध्ये 40 लाखांचे बक्षीस ठेवले होते। जून 2024 मध्ये रैनाने इंडियाज गॉट टॅलेंट हा रियालिटी शो सुरू केला, जो पारंपरिक टॅलेंट शो पेक्षा वेगळा होता। या शो मध्ये अनसेन्सर्ड आणि धाडसी विनोद सादर केला जात होता, त्यामुळे तो तरुणांमध्ये वेगाने लोकप्रिय झाला। या यशावर स्वार होत रैनाने इंडियाज गॉट टॅलेंट ॲप लॉन्च केले, जे गुगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोरवर टॉप चार्ट मध्ये पोहोचले। सोशल मीडियावर 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स असलेला रैना यशाच्या शिखरावर होता, पण अचानक एक वाद उभा राहिला। इंडियाज गॉट टॅलेंटच्या एका भागात प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादी आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मोठा गदारोळ निर्माण झाला। यानंतर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे रैना, अलाहाबादी, प्रभावशाली अपूर्वा मुखीजा आणि कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीमध्ये महिलांबद्दल अपमानास्पद आणि अश्लील विधान करून प्रसिद्धी आणि आर्थिक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला। तसेच या शोचे प्रक्षेपण त्वरित थांबवण्याची मागणी करण्यात आली। रैनाच्या कॉमेडी शैलीवर नेहमीच चर्चा होत आली आहे। काहींना ती खडकून हसवते, तर काहींना ती आक्षेपार्ह वाटते। आता हा वाद त्याच्या करिअरवर कोणता परिणाम करणार, हा एक टप्पा ठरण्याची संधी। समय रैना यातून पुन्हा उभा राहील का, याचे उत्तर काळच देईल।